नमस्कार। बाप लेकीनं 10वीची परीक्षा दिली आणि दोघेही झाले एकाच वेळी उत्तीर्ण। शिक्षणाची नवीन पहाट उजाडली अकोल्यात। सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या। दुर्गम आदिवासी भागात अजूनही शिक्षणाचा प्रवाह पोहोचलेला नाही। शिक्षण घेण्याची खूप इच्छा असूनही तिथे सुविधा नसल्याने किंवा आर्थिक बाजू कमकुवत असल्या कारणाने शिक्षणापासून आयुष्यभर वंचितच राहावं लागते। मात्र मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनामुळे एक सकारात्मक परिणाम आज समोर आला आहे। 12 तारखेला 10वीचा निकाल लागला। यामध्ये प्रमोद खांडवये आणि त्यांची मुलगी स्नेहा प्रमोद खांडवये यांचा प्रेरणादायी व समाजासाठी दिशादर्शक असा निकाल लागला आहे। प्रमोद खांडवये हे पूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुल्लरघाट या गावात राहत होते। त्यांना शिक्षणाची आवड होती, मात्र घरची आर्थिक परिस्थिती बेताची, त्याचबरोबर जंगलात शिक्षणाची व्यवस्था नसल्याने खांडवये हे शिक्षण घेऊ शकले नाहीत। 2013 साली मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून गुल्लरघाट गावचे पुनर्वसन झाले। यावेळी प्रमोद खांडवये यांनी आपल्या लेकीला अकोटमधील कॉन्व्हेंटमध्ये शिक्षणासाठी टाकले। तेव्हा मुलीसोबतच स्वतः देखील शिक्षणाचे धडे गिरवायला सुरुवात केली। यावर्षी बाप लेकीने 10वीची परीक्षा दिली। प्रमोद खांडवये यांनी 41% तर मुलगी स्नेहा हिने 48.80% गुण मिळवलेत। राज्य शासनाने गावच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतल्यामुळे ग्रामस्थांना आज शिक्षणाची नवीन दिशा मिळाली आहे।